पाठ्यपुस्तकापासून ते उच्च विद्या शिक्षण हे माणसाला समताधिष्ठित करणारे असायला हवे। त्यासाठी समाज आणि शिक्षणामध्ये मूलगामी बदल होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी केलं। ते जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात बोलत होते। पाठ्यपुस्तकापासून ते उच्च विद्या शिक्षण हे माणसाला समताधिष्ठित करणारे असायला हवे। त्यासाठी समाज व शिक्षणात मूलगामी बदल होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी येथे केले। जालना शहरात सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते। ज्येष्ठ सामाजिक नेते ॲडव्होकेट BM साळवे, जालना सामाजिक कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के, दिशा नॉलेज सिटीचे मुख्य संचालक डॉक्टर सुशील सूर्यवंशी, महात्मा फुले सामाजिक कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत वनंजे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ सविताताई मुंडे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुमित भुईगळ आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। व्याख्यानमालेचे अध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर, सचिव संजय हेरकर, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित आदींची यावेळी विचारपीठावर उपस्थिती होती। तो भयंकर मोठा अनुभव होता। त्यांची सुरुवात आहे मराठवाड्यामधली। ते सर्व प्रकारच्या पदव्या त्यांनी मिळवून काळ लुटून गेलेला आहे। त्यांचं मुंबई आणि दिल्लीमध्ये एक राजकीय विचारवंत आणि नेता म्हणून ते प्रस्थापित झालेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती घटना घडली। ही घटना बाबासाहेबांना व्यथित करणारी होती। साधारणपणे मराठवाडा काय आहे आणि या प्रदेशामधली सामंतशाही ही किती खोलवर रुजलेली आहे हे बाबासाहेब जे पुस्तकांमधून जाणून होते ते मराठवाड्यामध्ये आल्याबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून त्यांच्या लक्षात आलं की या प्रदेशामधला केवळ हिंदूच नाही तर हिंदू धर्माच्या पलीकडचे जे कोणी धर्मीय असतील ते सुद्धा या जातीय मानसिकतेचे वाहक आहेत। आणि असा भयंकर विषारी अनुभव सर्व प्रकारचं उच्च शिक्षण प्राप्त केलेला हा मनुष्य घेतो। ही गोष्ट बाबासाहेबांना मराठवाड्याकडे आकृष्ट करणारी ठरली असावी। त्यांना हे माहिती होतं की त्यांच्या आजोबांचा मृत्यू हा औरंगाबाद शहरामधला आहे, छावणी मधला आहे। त्यांचे वडील काही काळ मराठवाड्यामध्ये राहिलेले होते हे पण त्यांना माहिती होतं। मराठवाडा हा उर्वरित महाराष्ट्रापेक्षा जास्त मागासलेला आहे, अगदी विदर्भापेक्षाही जास्त मागासलेला आहे हेही त्यांना माहिती होतं। त्यामुळे मराठवाड्याकडे त्यांचं लक्ष गेलं आणि मग मराठवाड्यामध्ये काय करता येईल, काय करू शकणार होते बाबासाहेब। महाराष्ट्रामधला खरं पाहिलं तर पहिला मोठा व्यापक असा जमिनीसाठीचा सत्याग्रह हा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये सुरू झाला 1953। हा सत्याग्रह जमीनदारांकडे ज्या जमिनी होत्या आजही आहेत। मराठवाडा माझ्या माहितीप्रमाणे असा एकमेव प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये जुन्या सामंतांच्या जमिनी आजही कितीतरी मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याकडे टिकून आहेत।